स्टार्ट. परिच्छेद. उपरोक्त आरोप सिद्ध करण्याकामी अभियोग पक्षातर्फे केवळ फिर्यादी साक्षीदार क्रमांक 1 राहुल, पंच साक्षीदार क्रमांक 2 सितांशू, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार क्रमांक 3 प्रवीण आणि तपासिक अंमलदार साक्षीदार क्रमांक 4 अलीप यांना तपासण्यात आले. त्यानंतर आरोपीविरुद्ध पुरावा मिळून न आल्याने फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 313 प्रमाणे त्याचा निवेदन जबाब नोंदविण्यात आला नाही. आरोपीने बचावात्मक पुरावा दिला नाही. अंतिम युक्तिवाद ऐकला. फिर्यादीच्या साक्षेत असे आले की तो तुमसर येथील वीज वितरण क्रमांक 1 येथे सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत होता. पहाटे 3 वाजता त्याला लाईनमन अजय तिडके याच्याकडून कळाले की मालवीय नगरमध्ये एका छोट्या ट्रकने पोलला धडक दिल्याने तार तुटल्यामुळे पूर्ण लाईन बंद झाली आणि त्या ठिकाणी एक माथनी टोल नाक्याची चिठ्ठी मिळाली. यावरून सदर साक्षीदार ऐकीव साक्षीदार दिसतो. म्हणजेच आरोपीनेच वाहन चालवून धडक दिली या बाबीवर प्रकाश टाकण्यासाठी त्याचा तोंडी पुरावा जबाब अभियोग पक्षास उपयुक्त होत नाही. साक्षीदार क्रमांक 2 सितांशू यांच्या साक्षेत असे आले की पोलिसांनी त्याला सूचनापत्र देऊन निशाणी 15 वरील पंचनामा केला. साक्षीदार क्रमांक 3 प्रवीण याच्या साक्षेत असे आले की तो रात्री 12 ते 1 वाजताचे सुमारास झोपलेला असताना एका ऑटोने पोलला धडक मारल्याने आवाज आल्याने व लाईट बंद झाल्याने तो उठला. त्यानंतर बाहेर येऊन बघितले असता पोल वाकलेला व तारे तुटलेले दिसले. वार्डातील लोकांकडून कळाले की ती गाडी भाजीवाला वडतकर यांची होती. यावरून सदर साक्षीदार काही अंशी घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार दिसतो. निश्चितपणे धडक बसताना तो पाहिलेला नसून धडक बसल्यानंतर त्या ठिकाणी पोहोचलेला साक्षीदार आहे. असे असले तरी त्यांच्या उलट तपासात तो मान्य केला की घटनास्थळी कोणताच वाहन त्याला दिसला नाही. म्हणजेच निश्चितपणे कोणता वाहन होता आणि त्याचा चालक कोण होता याबाबत थेट पुरावा पटलावर आलेला नाही. ज्या वार्डातील लोकांकडून त्याला गाडी कोणाच्या मालकीची होती याबाबत कळाले त्या संबंधित नेत्र साक्षीदाराला तपासण्यात आलेला नाही. त्यामुळे विवादित वाहनाचा चालक आरोपीच होता ही बाब थेट पुराव्यानिशी सिद्ध झाली नाही असे दिसते. परिच्छेद. साक्षीदार क्रमांक 4 अलीप हा तपासी अंमलदार आहे. तो औपचारिकपणे व मोघमपणे नमूद केलेला दिसतो की पिकअप वाहन MH40 7229 हे आरोपीचे होते आणि तो वाहन त्याने पेश केल्यामुळे त्याचे असल्याच्या निष्कर्षावर आला होता. खरे पाहता फिर्यादीने दिलेल्या अनुषंगाने तपास करून स्वतंत्रपणे निष्कर्षावर येणे अभिप्रेत असते. परंतु प्रस्तुत प्रकरणात तसे झालेले दिसत नाही. फिर्यादीच्या सरतपासात पुढे असे आलेले दिसते की दिनांक 20/6/2019 रोजी वाहन चालकाने कंपनीमध्ये पैसे भरल्यामुळे व पावतीची झेरॉक्स प्रत त्याच्याकडे आणून दिल्यामुळे तो निशाणी 13 वरील अर्ज पोलीस स्टेशनमध्ये देऊन केस वापस घेत असल्याचे कळविले. पुढे न्यायालयीन प्रश्नास उत्तर दिलेला
दिसतो की वाहनचालक हा आरोपीच होता, परंतु पावतीची झेरॉक्स आणून दिलेला इसम हा आरोपी नाही. सदर साक्षीदार हा विवादित घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्यामुळे विवादित वाहनाचा चालक हा त्यावेळी आरोपीच होता हा त्याच्या तोंडी पुराव्यावर विसंबून राहता येत नाही. तसेच फिर्यादीच्या म्हणण्याप्रमाणे पोलला छोट्या ट्रकने धडक दिल्याची बाब अजय तिडके यांनी त्याला सांगितली. याउलट प्रत्यक्षदर्शी साक्षीदार प्रवीण याच्या म्हणण्याप्रमाणे ऑटोने पोलला धडक दिली, म्हणजेच वाहनांच्या संदर्भात देखील आलेला पुरावा सुसंगत असा दिसत नाही. अशा परिस्थितीमध्ये केवळ नुकसान भरपाई रक्कम भरली म्हणून थेटपणे आरोपी हा त्यावेळी वाहन चालवित होता या निष्कर्षावर येणे धोक्याचे होईल. परिच्छेद घटना ही मध्यरात्रीच्या आधी घडल्यामुळे त्यावेळेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अपेक्षित करणे नक्कीच चुकीचे ठरेल. परंतु कमीत कमी ज्या वाहनाने धडक बसली होती ते वाहन जप्त करून त्या वाहनाची अपघातानंतरची स्थिती काय होती त्याची तांत्रिक तपासणी करून घेऊन तांत्रिक दोष होता का आणि तसेच आरोपीला काय दुखापत झाली होती की नाही याबाबत तपास करून रीतसर सिद्ध करणे अभिप्रेत होते. परंतु केवळ औपचारिक स्वरूपाचा तपास होऊन दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेला दिसतो. खरे पाहता आरोपीचा वाहनाचा विवादित अपघाताशी असलेले संबंध जोडणाऱ्या परिस्थितीजन्य साखळी पुराव्यानिशी सिद्ध करणे अपेक्षित होते, परंतु तसे झालेले दिसत नाही. म्हणून थेट आणि सबळ पुराव्याअभावी आरोपीला संशयाचा फायदा देऊन निर्दोष मुक्तता करणे न्यायोचित होईल. या मतास मी येऊन मुद्दा क्रमांक 1 आणि 2 चे निष्कर्ष नकारार्थी असे नोंदवीत गुन्हा क्रमांक 3 चे निष्कर्ष म्हणून खालील अंतिम आदेश पारित करीत आहे. आरोपी प्रल्हाद यांना फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 255(1) अन्वये भारतीय दंड संहिताचे कलम 279 आणि सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण प्रतिबंध कायदा कलम 3 या आरोपातून निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे. आरोपींचे वैयक्तिक बंधपत्र व जामीन बंधपत्र रद्द करण्यात येते. फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम 437(अ) प्रमाणे पूर्तता करण्यासाठी आरोपीने रक्कम ₹5,000चा वैयक्तिक बंधपत्र न्यायालयात सादर करावे. स्टॉप.